नमस्कार. आज आपण सातारकरांची ऑल टाईम फेवरेट अशी काळ्या घेवड्याची आमटी आणि मऊसूत असा इंद्रायणीचा भात हे कॉम्बिनेशन बनवणार आहोत. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 वाटी एवढी काळ्या घेवड्याची डाळ घेतलेली आहे. ही डाळ आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता इथे मी साधारण 1.5 कप एवढं तांदूळ घेतलेला आहे. तांदूळसुद्धा आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. इथे मी शेतकरी इंद्रायणी हा तांदूळ वापरलेला आहे. तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून झाली की आपण यामध्ये 2 ते 2.5 कप एवढं पाणी घालणार आहोत. डाळीमध्ये सुद्धा 2 ते 2.5 कप पाणी आणि तांदळामध्ये सुद्धा 2 ते 2.5 कप एवढं पाणी घालणार आहोत. आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात. आता आपल्याला मीडियम फ्लेमवर याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. मीडियम फ्लेमवर आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊयात. इथे मी खोबरं, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपल्याला हे दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे. हे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता. आपल्याला हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. आपला मसाला दरदरीत असा व्यवस्थित वाटून झालेला आहे. आपला कुकरही थंड झालेला आहे. आता आपण ही डाळ व्यवस्थित बारीक करून घेऊयात. तुम्ही ही फिरक्याने सुद्धा बारीक करून घेऊ शकता. आता इथे मी एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे एवढं तेल घालणार आहोत. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. जिरं छान तडतडलं की आपण इथे कढीपत्ता घालणार आहोत. आता आपण जो वाटून घेतलेला लसूण, खोबरा आणि कोथिंबीरचा मसाला आहे तो इथे घातलेला आहे. 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला हा सर्व मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. तुम्ही हा मसाला मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता. आता आपण यामध्ये सातारी स्पेशल कांदा लसूण मसाला घालणार आहोत. इथे मी 2 चमचे एवढा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. 1 मिनिटभर आपल्याला हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत. आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली घेवड्याची डाळ घालणार आहोत. आता आपण यामध्ये पाणी घालूयात. साधारण 2 कप एवढं आपण पाणी इथे परत घातलेलं आहे. आता याला उकळी फुटली की मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनटं हे व्यवस्थित उकळवून घ्यायचं व आपली घेवड्याची आमटी एकदम रेडी आहे. गरमागरम इंद्रायणी भातासोबत एकदा ही घेवड्याची आमटी नक्की ट्राय करून पहा. आमटीला छान उकळी फुटलेली आहे. आता 3 ते 4 मिनटं आपण ही छानपैकी उकळवून घेऊयात व आपली सातारा स्पेशल काळ्या घेवड्याची आमटी एकदम रेडी आहे. प्रत्येक सातारकराच्या घरात आठवड्यातून एकदा तरी ही आमटी नक्की बनवतात. आणि तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ सातारमध्ये नक्की कुठून बघताय हे कमेंट करून सांगायला विसरू नका.
इथे मी आमटी, भात, कांदा आणि कैरी घेतलेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत अशा रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.